असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणीच्या तयाऱ्या सुरू करण्यात आलेल्या आहे। आज जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पत्रकार परिषद घेतली। नेमकं काउंटिंगसाठी आणि मतमोजणीसाठी काय जिल्हा प्रशासन तयार आहेत हे आपण जाणून घेऊया। स्वतः जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे माझ्यासोबत आहेत। सर, मतदान प्रक्रिया पूर्ण पडणे आता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे, कशी नेमकी तयारी आहे, काय काय एकूणच इव्हेंट केलेले आहे मतमोजणीसाठी? मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे। 17 परभणी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या ठिकाणी होणार आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मोजणी होणार आहे। यामध्ये आपण प्रत्येक विधानसभेला 14 टेबल ईव्हीएमच्या मतमोजणीसाठी लावलेले आहेत। त्याचबरोबर पोस्टल मतपत्रिका मोजण्यासाठी 14 टेबल लावलेले आहेत। तसंच ETPPSचं इनिशियल काउंटिंगसाठी 6 टेबल लावलेले आहेत। या सर्वांचं ट्रेनिंग आपण शेड्यूल केलेलं आहे। या सर्व कर्मचाऱ्यांचं रँडमायझेशनच्या पद्धतीने प्रत्यक्ष टेबलवरती नियुक्ती होणार आहे। यासाठी 2 ऑब्झर्व्हरची नियुक्ती माननीय भारत निवडणूक आयोगाने केलेली आहे। आता मतमोजणी केंद्र उभारणीचं त्या ठिकाणी जाळा आणि बाकी सर्व व्यवस्था करण्याचं काम सुरू आहे। साधारण 31 तारखेपर्यंत मतमोजणी केंद्र आमचं अंतिमरित्या तयार होईल। एकूण किती कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत त्या दिवशी मतमोजणीसाठी आणि साधारण किती वेळ लागेल मतमोजणी पूर्ण होण्यासाठी? मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे एकूण 6 विधानसभा मतदारसंघाचे 84 टेबल प्लस पोस्टलसाठीचे 14 टेबल आणि प्री काउंटिंगचे 6 टेबल यावरती आपण साधारण 415 लोकांची नियुक्ती केलेली आहे। उमेदवारांची संख्या पाहता 34 उमेदवार आणि 1 नोटा असं 35ची संख्या लक्षात घेता साधारण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अंतिम निकाल आपल्या हाती येईल असं आम्हाला एक अंदाज वाटतो। तर एकूणच मोठ्या प्रमाणावर कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे आणि साधारण 5 वाजतील मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी। त्यामुळे जिल्हा प्रशासन या ठिकाणी पूर्णपणे सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळाले। तर जोरदारपणे या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्मचारीही तैनात करण्यात आलेले आहे आणि तयारी आता अंतिम टप्प्यात आहे। कॅमेरा पर्सन किशन इक्करसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।